Good morning, student. Today we are going to learn about the third chapter, that is indices and cube root. Okay, indices and cube root. In last year we have studied what is meant by index number, or the concept of index number. Okay, पाठीमागच्या वर्षी आपण इंडेक्स नंबर कशाला म्हणतात, घातांक. इंडेक्स म्हणजे काय, घातांक. दॅट इज इंडिसेस. इंडिसेस म्हणजे काय, घातांक. घातांक कशाला म्हणायचं आपण हे गेल्या वर्षी आपण सगळं शिकलेलो आहोत. ओके, in science or in astrology sometimes we have to deal very big or very small number. कधी कधी आपल्याला विज्ञानामध्ये असेल किंवा भूगोलामध्ये असेल फार मोठमोठ्या संख्या किंवा फार लहान संख्यांशी आपला संबंध येतो. आणि अशा वेळेस ठीक आहे नाही, संख्या लिहिताना जर एखादा शून्य चुकला तर आपल्याला माहिती की त्याची किंमत फार मोठ्या प्रमाणात बदलते, तर लहान होते किंवा मोठी होते. आणि म्हणून संख्या लेखनाची ही एक जी पद्धत आहे हे की नाही, इंडेक्स नंबर, नंबर रिटर्न इन इंडेक्स फॉर्म. संख्या जेव्हा घातांकित रूपामध्ये लिहिलेली असते तेव्हा ती कशी वाचायची किंवा तिचा अर्थ काय होतो हे आपण गेल्या वर्षी पाहिलं. फॉर एक्झाम्पल एक संख्या मी लिहितो इथं. ओके, नाउ इन दिस नंबर we have seen there are two digits in this number or two numbers. ओके, या संख्येमध्ये आपल्याला दोन अंक दिसतात किंवा दोन संख्या दिसतात. एक खाली आहे आणि तिच्या डोक्यावरती एक लिहिलेली आहे. त्याच्या दोन संख्या आहे, ह्या दोनला आपण काय म्हणतो, हियर नंबर 2 इज कॉल्ड द बेस and number 5 is called the index number or index. घातांक. दोनला आपण काय म्हणतो, पाया म्हणतो, बेस. आणि 5 जो आहे तो इंडेक्स नंबर आहे. मग असा 2च्या वरती 5 का लिहिलेला आहे? ओके, का लिहिलेला आहे तर याचा अर्थ काय होतो, हियर द meaning of this number 2 raised to 5. ओके, that is the reading काय आहे याचं, 2 raised to 5. याचं मीनिंग काय आहे, 2 raised to 5, 2चा 5वा घात किंवा 5th power of 2, 2चा 5वा घात, 5th power of 2, अशा दोन प्रकारे वाचलं जातं. आणि याचं मीनिंग काय होतं, 2 raised to 5 इट मीन्स द मल्टिप्लिकेशन ऑफ 2 बाय इटसेल्फ 5 टाइम्स. ओके, याचा अर्थ असा होतो की 2 या संख्येचा स्वतःशीच 5 वेळा गुणाकार, म्हणजेच 1 2 3 4 5. दॅट इज द मल्टिप्लिकेशन फॉर्म ऑफ 2 raised to 5. हा याचा झाला गुणाकार, मल्टिप्लिकेशन फॉर्म. किती वेळा गुणाकार, पायाचा स्वतःशी जेवढा घातांक असेल तेवढ्या वेळास गुणाकार, म्हणजे 2चा स्वतःशी किती वेळा गुणाकार, 5 वेळा. 1 2 3 4 5. ओके, दॅट इज द मिनिंग ऑफ दिस नंबर 2 raised to 5. जास्ती जेव्हा घातांकित संख्या आपण लिहितो त्यावेळेस त्याचा अर्थ हा होतो. ओके, आता त्याची किंमत पण आपण शोधू शकतो. ओके, बाय मल्टिप्लाइंग these numbers, या संख्यांचा गुणाकार करून, ठीक आहे ना. इफ वी फाइंड द प्रोडक्ट ऑफ these numbers then we get the value of 2 raised to 5. जर आपण यांचा गुणाकार केला तर आपल्याला 2चा 5व्या घाताची किंमत कळेल. 2 into 2 4. ओके, 2 into 2 4 into 2 into 2 4 into 2. Now 4 into 4 16. 16 into 2 32. ओके, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32. म्हणजे याची जी किंमत आहे 2चा 5वा घात, याची किंमत काय आली, 32 आली. ओके, म्हणजे आपल्याला ही जी संख्या आहे 32, ही जी संख्या आहे ती अशा प्रकारे आपल्याला घातांकित रूपामध्ये लिहिता येते. हे गेल्या वर्षी आपण सर्वजण शिकलेलो आहोत. ओके, वी हॅव ऑल्सो स्टडीड सम रूल्स फॉर इंडेक्सेस. घातांकाचे नियम पण गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहोत. आपल्याला लेट्स रिकॉल म्हटले, चला आठवूया पटपट आपण घातांकाचे नियम आपल्याला जे माहिती आहे ते आपण आठवूया. चला, इफ m and n are integers. ओके, m and n are integers. कोणता रूल आपण लिहितो त्यावेळेस त्याचं सामान्यीकरण करण्यासाठी आपण काय करत असतो, संख्याऐवजी एखादं लेटर वापरतो. 6वीला आपण हे शिकलो. ओके, m आणि n हे दोन इंटिजर्स आपण घेतले, दोन पूर्णांक संख्या जर असतील तर पहिला नियम आपण पाहिला. ठीक आहे, पहिला नियम कोणता पाहिला आपण, the name of the first rule of the multiplication of the numbers having same base. समान पाया असणाऱ्या घातांकित संख्यांचा गुणाकार आपण गेल्या वर्षी शिकलो. Here a raised to m into a raised to n. Here a means the base of these numbers and base is common or base is equal. दोन्ही ठिकाणी पाया समान आहे परंतु घातांक मात्र वेगळे आहेत. a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. म्हणजे जर
समान पाया असणाऱ्या घातांकित संख्यांचा गुणाकार करताना पाया तोच लिहितो, है की नाही? पाया राईट द सेम बेस, पाया तोच लिहायचा आणि त्यांच्या घातांकाची बेरीज होते. ओके, देन also we have studied the rule for the division of numbers having same base, समान पाया असणाऱ्या घातांकित संख्यांचा भागाकार आपण शिकलो. मग a raised to m is divided by a raised to n. आता तुम्हाला आठवत असेल तर हा जो रूल आहे हा आपण दोन प्रकारात शिकलो, बरोबर आहे? दोन प्रकारामध्ये शिकलो होतो पहा. दोन प्रकार कोणते? if m is greater than n, जर m हा मोठा असेल तर सरळ सरळ आहे a raised to m minus n. ओके, पहिल्या संख्येचा घातांक जर मोठा असेल आणि दुसऱ्याचा लहान असेल तर a raised to m minus n, सरळ सरळ होतं. बट when the n is greater than m, जर दुसऱ्या संख्येचा घातांक मोठा असेल म्हणजे m मधून n जाणार नाही, अशा वेळेस काय करतो आपण? 1 upon a raised to n minus m. ओके, म्हणजे हा जो रूल आहे घातांकाचा हा दोन प्रकारात शिकलो आपण, तुम्हाला आठवत असेल. ओके, त्यानंतर तिसरा रूल आपण शिकलो होतो, सगळ्यांना आठवत असेल, a into b raised to m. ओके, गुणाकार रूपामध्ये लिहिलेल्या संख्येचा नियम. जर कंसामध्ये दोन संख्या असतील त्यांचा गुणाकार असेल आणि कंसाच्या बाहेर घातांक असेल तर तो घातांक काय असतो? दोन्हींचा पण असतो. a raised to m into b raised to m. म्हणजे हा जो घातांक आहे तो कोणाचा आहे? दोघांचा आहे. ठीक आहे, जसं आपण आपलं नाव लिहितो, वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव, आडनाव कोणाचं असतं? दोघांचं असतं, स्वतःचं पण आणि वडिलांचं. तसा हा रूल आहे. पाच सोपं उदाहरण सांगितलं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा नियम आपण पाहिला, चौथा, सगळ्यांना माहिती असेल तो पण. कोणता रूल आपण पाहिला? घातांकित संख्येच्या घाताचा नियम. ओके, घातांकित संख्येच्या घाताचा नियम म्हणजेच काय? इफ a raised to m raised to n. आता याच्यामध्ये पाया काय आहे? हिअर द बेस इज a raised to m. पाया a raised to m आहे आणि त्याचा घातांक n आहे. मग पायाचा स्वतःशीच गुणाकार म्हणजेच काय? a raised to m into n, म्हणजे त्यांच्या घातांकाचा काय होतो? गुणाकार असतो. कंसातला घातांक आणि कंसाबाहेरचा घातांक या दोन घातांकांचा गुणाकार. ठीक आहे, त्यानंतर आपण पाचवा रूल पाहिला असेल, a raised to 0, शून्य घातांक असणाऱ्या संख्येचा नियम आपण पाहिले. सगळ्यांना माहिती की याचं उत्तर काय असतं? जेव्हा कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असतो तेव्हा त्याची किंमत 1 असते. दॅट इज द फिफ्थ रूल. ओके, त्यानंतर सहावा रूल आपण पाहिलेला आहे. सहावा रूल काय आपण पाहिला? सगळ्यांना आठवते का? हा, ऋण घातांकित संख्येचा नियम आपण पाहिला होता. a raised to निगेटिव्ह m. जर एखाद्या संख्येचा घातांक निगेटिव्ह असेल तर तो छेदस्थानी गेल्यानंतर काय होतो? पॉझिटिव्ह होतो. ओके, तर अंश 1 लिहिला आणि तोच जर ती संख्या छेदस्थानी गेली तर त्याचा घातांक काय होतो? धन होतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा नियम आपण पाहिला होता घातांकित संख्येचा सातवा, अंश आणि छेद रूपात लिहिलेल्या संख्येचा घातांकित संख्येचा नियम. फॉर एक्झाम्पल a upon b raised to m. ओके, हिअर बेस इज a upon b. पाया काय आहे? a upon b, म्हणजेच काय आहे? अंश आणि छेद रूपात लिहिलेली संख्या आहे आणि तिचा घातांक m आहे. तर अशा वेळेस a raised to m upon b raised to m. तो जो पाया आहे तो कोणाला असतो? अंशाला पण असतो आणि छेदाला पण तो पाया असतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलं आहे? हे नियम पाहिले. त्यानंतर आठवा एक महत्वाचा नियम आपण पाहिला अजून एक, a upon b raised to निगेटिव्ह m. ओके, जर निगेटिव्ह असेल तर काय करायचं आपल्याला? b raised to a, b upon a raised to m. म्हणजे जर ही जी संख्या आहे a upon b चा रेसिप्रोकल घेतला, गुणाकार व्यस्त संख्या घेतली तर त्याचा घातांक मात्र बदलतो. तो निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतो, पॉझिटिव्ह असेल तर तो निगेटिव्ह होतो. दीज आर द 8 रूल्स we have studied in last standard. पाठीमागच्या वर्षामध्ये आपण हे घातांकाचे 8 नियम आणि या नियमांवर असणारी उदाहरणं पण आपण सोडवली आहे. ओके, आता लेट्स रिकॉल मध्ये म्हटलंय पहा, युजिंग लॉज ऑफ इंडायसेस राईट प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग बॉक्सेस. ते तुम्ही सगळ्यांनी सोडवायचं आहे. ठीक आहे, जमेल सगळ्यांना? ओके, चल मग आता पुढचा पॉइंट आपण पाहूया. हे रूल्स जे आहेत ते तुम्ही पुस्तकामध्ये सगळे दिलेले आहेत. हे रूल तुम्ही लिहायचे, समजून घ्यायचे, त्याच्यावर आधारित उदाहरण सोडवायची. ओके, write the name of the next point. Let's learn. That is meaning of number with rational indices. Meaning of numbers
विथ रॅशनल इंडिसेस. What do you mean by rational? पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं रॅशनल अँड इरॅशनल. ओके, मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडिसेस. रॅशनल म्हणजे काय? परिमेय संख्येच्या किंवा परिमेय संख्येच्या रूपात जर एखाद्या संख्येचा घातांक लिहिला असेल तर त्याची किंमत काय. ओके, लेट अस सी द मिनिंग ऑफ इंडिसेस इन द फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स सच ॲज 1/2, 1/3, 1/4 और 1/n. 1/n म्हणजे काय? कोणताही. n means any number. Okay, to show the square of number the index is written as 2, and to show the square root of a number the index is written as 1/2. Okay, आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर आपल्याला असं म्हणायचं असेल की स्क्वेअर ऑफ 5 तर आपण काय लिहितो 5^2. ओके, म्हणजे एखाद्या संख्येचा घातांक 2 असेल तर एखाद्या संख्येचा घातांक 2 असेल तर त्याचा वाचन आपण 5^2 असं न करता काय करतो स्क्वेअर ऑफ 2. म्हणजे जर स्क्वेअर दाखवायचं असेल तर घातांक 2 लिहितो. तसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्क्वेअर रूट जर आपल्याला लिहायचं असेल की स्क्वेअर रूट ऑफ 15 स्क्वेअर रूट ऑफ 25 जर स्क्वेअर रूट ऑफ 25 लिहायचं असेल जनरली वी राईट द साइन ऑफ स्क्वेअर रूट. हे स्क्वेअर रूटचं चिन्ह आहे. याचा अर्थ काय होतो स्क्वेअर रूट ऑफ 25 और वी कॅन ऑल्सो राईट दॅट इज इन इंडेक्स फॉर्म 25^1/2. याचा अर्थ काय होतो स्क्वेअर रूट. हे जे चिन्ह आहे या चिन्हाचाच अर्थ 1/2. 1/2 जर जेव्हा आपण घेतो तेव्हा याचा अर्थ काय होतो 25^1/2. ओके, समस्या सगळ्यांना फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 25 इज रिटन ॲज इन अंडर स्क्वेअर रूट 25 युजिंग द रॅशनल दॅट इज रॅडिकल साइन. ओके, आणि युजिंग द रॅशनल साइन किंवा रॅशनल इंडेक्स नंबर दॅट इज ऑल्सो रिटन इन 1/2. 25^1/2. ओके, समस्या सगळ्यांना अशा प्रकारे लिहिली जाते. इन जनरल स्क्वेअर ऑफ ए कॅन बी रिटन ॲज द पॉवर ऑफ 2 फ्रॉम द पॉवर ऑफ 2 दुसऱ्या घातांकाच्या रूपामध्ये आपण लिहितो. अँड स्क्वेअर रूट ऑफ ए इज रिटन ॲज किंवा स्क्वेअर रूट जे आहे ते अशा प्रकारे लिहितो किंवा अजून एक प्रकारे आपल्याला असं लिहिलं जातं का कारण आपल्याला क्यूब रूट साठी हेच साइन वापरलं जातं. क्यूब रूट साठी सेम साइन वापरलं जातं. फक्त क्यूब रूट काढताना इथं 2 ऐवजी 3 लिहिलं जातं. ओके, आतापर्यंत हे जे साइन आहे स्क्वेअर रूटच आहे त्यामुळे आपण 2 लिहित नाही पण ज्यावेळेस क्यूब रूट काढतो त्यावेळेस आपण इथं काय करतो 3 लिहितो. म्हणून स्क्वेअर रूट काढताना सुद्धा जनरली 2 लिहिण्याची पण एक पद्धत आहे. ओके, समजलं इथपर्यंत. सिमिलरली क्यूब ऑफ ए इज रिटन ॲज जसं आपण स्क्वेअर लिहितो तसाच क्यूब आपल्याला माहिती आहे क्यूब ऑफ 5. आता क्यूब ऑफ 5 जर लिहायचं असेल तर कसा लिहितो आपण 5^3. ठीक आहे, म्हणजे घातांक 3 जो आहे तो काय दाखवतो दॅट इंडिकेट क्यूब. हा क्यूब आहे. आणि जर आपल्याला क्यूब रूट लिहायचं असेल तर क्यूब रूट कसा लिहितो आपण क्यूब रूट ऑफ 125. समजा 125 चा क्यूब रूट आपल्याला लिहायचं आहे बाय युजिंग दॅट साइन वी हॅव रिटन दॅट इज क्यूब रूट ऑफ 125. हे झालं क्यूब रूट म्हणजे चिन्ह तेच आहे फक्त इथं 3 लिहितो. किंवा अशा प्रकारे आपल्याला रॅशनल इंडेक्स नंबर वापरून काय लिहिता येईल आपल्याला क्यूब रूट कसा लिहितात 1/3. ओके, 1/3. आता इथं 1/3 का आहे 1/2. ओके, आता हे 1/2 जो आहे ह्याचं वाचन करताना कसं करणार आहोत किंवा 1/3 चं वाचन करताना कसं करणार आहोत किंवा त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला यावर्षी पाहायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया ते कशा प्रकारे वाचायचा कशा प्रकारे लिहायचा ते